कामाची काय चिंता करू नको. अरे काय झाला, कामं दिलेत, कामं केले नाही काय लोकांनी. आपल्या घरीच आपण बोललो होतो. कामं देण्यासाठी मी कमी नाही पडत. मी महाराष्ट्राच्या चोरून इकडे भरायचे प्रयत्न करतो. आपलेच माणसाने केलं. बरोबर आहे. महाराष्ट्रातून तिकडे भांडू झगडे करू मी आणतो. लोक मुंबईला जातात, आमदार लोक आराम करतात, मी तिथे फिरत राहतो नुसतं. तर हे फिरून तिकडून निधी आणण्याचा प्रयत्न करतो. मी आताही तुम्हाला सांगतो की जसं आपण मागच्या रेजिममध्ये कामं केली तसे ह्याच रेजिम सुद्धा मध्ये आपण काम करू. तुमच्या गावावरती अन्याय झाला असेल तर ह्या रेजिममध्ये होणार नाही. ते सगळे मग ते शिव स्मारक असेल, मानव मंदिर असेल, किंवा अजून काय होतं मंदिराचं होतं एक विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असेल, बुद्ध विहाराचं असेल, हे सगळे चारही कामं येणाऱ्या नियोजनामध्ये आपण टाकू. आणि हे 1 वसाहत किंवा 2 वसाहत होतील. ते 4 काम एकदम म्हणजे एकाखट्टे नाही झाले. म्हणजे फुकट आश्वासन, म्हणजे फुकट बोलणं आणि मग नंतर तोंड ते खोटं बोलून मग तोंड घशी पडणं हे मला जमणार नाही. तर आपण पहिल्या वर्षी 2 घेऊ, दुसऱ्या वर्षी 2 घेऊ. अशा पद्धतीने हे गावाचे 4ही कामं आपण करून घेऊ. आणि आपण माझं स्वागत आणि सत्कार केला, आपला विश्वास माझ्यावरती ठेवला, असाच विश्वास ठेवा. तसं विधानसभामध्ये निवडून दिलं, हाच तुमचा विश्वास आहे. आता तुमची जबाबदारी नाही, आता माझी जबाबदारी आहे की तुमच्या गावामध्ये विकास कसा आणायचा आणि ही कामं कसे कंप्लीट करून घ्यायचा. मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आता निवडणुका आहेत आमच्याकडे, म्हणून मला किती जायचं आहे, म्हणून मी रजा घेतो तुमची. आभार प्रदर्शन घेऊन टाकू.